पोहोचतोय पंकज, आपण लाईव्ह थेट आमच्या सोबत जोडले गेलेले आहात। या आत्ताच्या घडीच्या महत्त्वाच्या बातमीवर आपण दोघंही बोलणार आहोत। माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचतोय पंकज? हो पंकज, या क्षणाला आपण पंतप्रधानांचं भाषण अतिशय नीट ऐकलं असेल। तुमच्या लेखी 5 महत्त्वाचे कोणते मुद्दे वाटतात? याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे भारत हा दहशतवाद विरोधी लढाईचा प्रतिनिधित्व करतोय हे त्यांनी त्याच्या भाषणात एका अर्थी सांगण्याचा प्रयत्न केला। दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला पंतप्रधानांच्या भाषणातला हा वाटतोय की त्यांनी एक चेतावणी दिलेली आहे की याच्यापुढे दहशतवादाच्या बाबतीमध्ये काही कारवाया झाल्या किंवा पाकिस्तानकडनं दहशतवादी कारवाया केल्या गेल्या तर त्याला तसंच उत्तर दिलं जाईल, हा दुसरा मुद्दा। तिसऱ्या मुद्द्यामध्ये देशांतर्गत टीका करणाऱ्यांनाही आणि देशाच्या बाहेरनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती टीका करणाऱ्यांना त्यांनी उत्तर दिले असं मी म्हणू शकतो। तो मुद्दा म्हणजे ही आम्ही सध्या आमची कारवाई थांबवलेली आहे, स्थगित केलेली आहे, याचा अर्थ ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, हे तितकंच महत्त्वाचं आहे। चौथा मुद्दा जो आहे तो त्यांनी पाकिस्तानवरती कसा हल्ला केला, कुठे हल्ला केला, पाकिस्तान थेट पाकिस्ताननं भारताची थेट मंदिरं, नागरी वस्ती आणि शाळा विद्यापीठ आहेत त्याला टार्गेट केलं आणि म्हणून आम्ही घुसलो, त्यामुळे ही ॲक्शन नव्हती तर दहशतवादाच्या विरोधात केलेली रिॲक्शन होती, हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला। आणि पाचवा प्रसादजी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला या सगळ्या भाषणात वाटला तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय बनावटीच्या शस्त्रांविषयी बोलले। भारतीय बनावटीची युद्धामध्ये वापरली जाणारी मिसाईल्स असतील, भारतीय बनावटीची विमानं असतील, या सगळ्याचा त्यांनी ठामपणे आणि अगदी ठोसपणे उल्लेख केला। जी कारवाई केली ती भारतीय बनावटीच्या अनेक शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून केली आणि यामुळे येणाऱ्या काळात भारतीय बनावटीची शस्त्र जी आहेत ते बनवण्यावरती लक्ष दिलं पाहिजे असं सुद्धा म्हटलं। आता हा इशारा नक्की कोणाला होता? पाकिस्तान किंवा भारताला जी शस्त्र पुरवणारी राज्य आहेत त्याच्यामध्ये चीन, बेसिकली चीननी जी आहे ती पाकिस्तानला शस्त्र पुरवलेली आहेत, त्यामुळे कुठेतरी एक मेसेज द्यायचा प्रयत्न केला आयजीच्या जीवावर बायजी उदार या पोझिशनमध्ये की अवस्थेत भारत नाही। भारत हा जितका सक्षमतेने हल्ला करतोय तितक्याच सक्षमतेने ती हल्ला करण्याची यंत्रणा जी आहे ती भारतात तयार केली जाऊ शकते असा एक सज्जड इशारा या चर्चेत पंकज पुढचा मुद्दा आपण घेऊयात। तुम्ही भाषण पूर्णपणे ऐकलंय आणि त्याच निमित्तानं एक आणखी मुद्दा आपल्याला चर्चेत घ्यायला हवा आहे, तो असा आहे की ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी ठामपणे सांगत होते ही वेळ भारतीयांनी एकजूट राहण्याची आहे, कुणाला त्यांचा हा इशारा आहे आणि त्यांनी कुणाविषयी सांकेतिक टोमणा मारलाय? प्रसादजी याच्यामध्ये स्पष्टपणे जाणवतं की एकत्र राहण्याची गरज आहे। हा हल्ला जेव्हा भारतानं केला, पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं तेव्हा आपण एक होतो, मात्र जसं शस्त्रसंधी करण्यात आली, सीजफायरचा निर्णय घेण्यात आला, पक्षांच्या भारतातले राजकीय विरोधक जे आहेत ते टीका करायला सुरुवात झाली। मग अगदी केंद्रामधून असेल किंवा मग राज्यावर सुद्धा अगदी संजय राऊतांपर्यंत प्रत्येकाने टीका करून कुठेतरी त्या शस्त्रसंधीवरती टीका करण्याचा प्रयत्न केला। इंदिरा गांधींचे दाखले दिले गेले तेव्हा भारताने पाकिस्तानला हरवलं होतं, आता आपण 2 दिवसात शस्त्रसंधी केली। त्याच्यानंतर अगदी शिमला कराराचं आजच शरद पवारांनी उदाहरण दिलं, त्याच्यानंतर वेगळं अधिवेशन बोला। या सगळ्या ज्या देशांतर्गत राजकीय शत्रू जे आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला असं आपण म्हणू शकतो, कारण देशाची बाजू सांभाळताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती देशांतर्गत राजकीय रेषाही ठळक ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं। एक अजून मुद्दा घेऊयात पटकन, पुढच्या मुद्द्यापर्यंत पोहोचूयात। पंतप्रधान एका बाजूला हे सांगत होते की भारतानं या क्षणाला एकजूट राहण्याची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांनी हे सुद्धा अधोरेखित केलं की पाकिस्तान विनंती करत होता म्हणून 3:30 वाजता 10 मेच्या दुपारी भारतानं त्याची शरणागती स्वीकारली। थोडक्यात काय तर पाकिस्ताननं कान पकडून एक प्रकारे विनवण्या केल्या की बाबा रे भारतानो, तुम्ही कोणत्याही प्रकारे आता नवे हल्ले आमच्यावर करू नका। ही गोष्ट समोर आणण्याच्या मागे पंतप्रधानांचा हेतू काय असेल? कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
घेतलेल्या निर्णयावर सध्या काही जण टीका करतायत. प्रसादजी, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण दाखले दिले जात होते 1971 सालच्या युद्धाचे. इंदिरा गांधी यांनी कसं त्यावेळेच्या पाकिस्तानला गुडघ्यावरती आणलं आणि पराभव केला, हा एक मुद्दा दाखला देऊन आताच्या ज्या शस्त्रसंधीवरती टीका केली जात होती, तर पंतप्रधानांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला, जे त्यांच्या भाषणातनं रिफ्लेक्ट होत होतं, की आम्ही 2 दिवसामध्ये पाकिस्तानला बेजार करून टाकलं होतं, पाकिस्तानला पांगळं करून टाकलं होतं. पाकिस्तानवर जे हल्ले झाले त्या पाकिस्तानच्या मुख्य भागावरती हल्ले झाले, पाकिस्तानचे एअरबेस 4 उद्ध्वस्त केले. त्यामुळे येणाऱ्या दिवसात पाकिस्तानकडे लढण्याची क्षमता राहिली नव्हती आणि पाकिस्ताननी विनवणी केली. त्यांच्या एकंदर भाषणाचं ज्याला आपण जिस्ट किंवा अर्क म्हटला, तर पाकिस्ताननं हात जोडून विनंती केली, असं त्यांचे आविर्भाव होते आणि त्याच्यामुळेच भारताने त्यांची विनंती मान्य केली. म्हणजे कुठेतरी भारत हा स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवरती, स्वतःच्या अटी शर्तींवरती आणि स्वतःच्या पाकिस्तानला झुकवून शरणागती पत्करून आपण हा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं. आता हे कोणाला सांगितलं प्रसादजी, हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. त्यांनी देशामध्ये इंटरनॅशनल लेवलला सुद्धा एक मेसेज दिला की ट्रम्प यांनी मध्यस्थी जरी केली असती तरी पाकिस्तान बेजार झालं होतं, पाकिस्तानला पुढे लढायची क्षमता नव्हती, म्हणून हा निर्णय घेतला. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठेतरी याच्यानी भारताविषयी एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसऱ्या बाजूला देशांतर्गत जे राजकीय आपण जोडलेले आहात पंकज, आपण जोडलेले आहात चर्चेला. एका आणखी मुद्द्यापर्यंत आपण पटकन नेऊयात आणि या चर्चेच्या टप्प्यातला महत्त्वाचा जो एक आणखी भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे असा आहे की भारत भविष्यात ऑपरेशन सिंदूरच्या पेक्षाही तीव्र उत्तर देऊ शकतो आणि त्यासाठी पाकिस्ताननं 10 वेळा दहशतवाद्यांचं समर्थन करताना विचार करावा, हे सुद्धा आता भारतानं स्पष्ट केलं. नरेंद्र मोदींचा एकूणच आत्ताच्या संपूर्ण वक्तव्यातला सूर आणि त्यांची देहबोली काय सांगत होती? त्यांची देहबोली अतिशय ठाम होती, त्यांची आक्रमकता त्यांच्या चेहऱ्यात दिसत होती आणि त्याच्यासोबतच पाकिस्तानसारख्या देशाला आपण ज्या पद्धतीने उत्तर देतोय, भारत हा पाकिस्तानशी प्रत्येक अनुषंगाने, प्रत्येक अँगलने आणि प्रत्येक पातळीवरती वरचढ आहे आणि आम्ही ठामपणे ते सांगू शकतो. पंकज आपल्याला थोडंसं थांबवतोय.